कारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। 6 जणांनी एकाच्या भावाला अमानुषपणे मारहाण करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेशनगर तालुका राहता येथील एका तरुणाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून 6 तरुणांनी त्याच्याच 19 वर्षाच्या भावाचं अपहरण करून लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण केली। मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। प्रतीक वसंत सदाफळ वय वर्ष 19 असे मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारमधून टाकून आणत सिन्नर शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून देण्यात आला। सोमवारी दिनांक 14 एप्रिल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती समोर आली। या प्रकरणी सिन्नर MIDC पोलीस ठाण्यात 6 संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। प्रतीक वसंत सदाफळ वय वर्ष 19 याचे शनिवारी दिनांक 12 रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील निर्मळ हॉस्पिटलच्या समोर अपहरण करण्यात आले होते। त्याला संशयितांनी सिल्वर रंगाच्या कारमध्ये टाकून नेलं होतं। त्यानंतर लोखंडी रॉडने त्याला बेदम मारहाण करून संपवले होते। त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरणात नालीच्या पायथ्याशी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून दिला होता। सोमवारी या परिसरामध्ये शेळ्या चारणाऱ्यास सकाळीच 9 वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्यानंतर त्याने मुसळगाव पोलीस पाटलांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर या घटनेची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ यांनी MIDC पोलीस ठाण्यात भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली। पोलिसांनी रितेश सदाफळ याच्या फिर्यादीहून संशयित प्रशांत उर्फ बाबू जनार्दन जाधव राहणार शिर्डी, अक्षय पगारे राहणार शिर्डी, चंदू तहकीत राहणार सावळी विहार तालुका राहता, ओमकार शैलेश रोहम राहणार राहता, प्रवीण वाघमारे राहणार कालिकानगर शिर्डी व सोनू पवार राहणार सावळी विहीर तालुका राहता या 6 संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। मृताचा भाऊ रितेश सदाफळ वय वर्ष 22 आणि संशयित 6 जण आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होते। हे 6ही जण रितेशच्या मागावर होते। त्याचा लहान भाऊ प्रतीकचे अपहरण केल्यानंतर रितेश आपोआप आपल्या जवळ येईल, तिथेच त्याचा गेम करायचा असा संशयितांचा प्लॅन होता। मात्र रितेश त्या प्लॅनमध्ये फसला नाही। परिणामी राग अनावर झाल्याने संशयितांनी रितेशचा भाऊ प्रतीकला अमानुषपणे मारहाण करून संपवलं। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।